आणि मी ह्यासाठी प्रभूसाठी मेलो की जे जिवंत आहेत. आता जिवंत लोकांसाठी काय सांगत आहे की ते पुढे स्वतःसाठी ना जगतील, पण त्याच्यासाठी जो त्यांच्यासाठी मेला आणि परत जिवंत झाला. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. सांगू की हो, मी माझ्या मुलांसाठी जगत आहे, मी माझ्या परिवारासाठी जगत आहे, मी माझ्या देशासाठी जगत आहे, मी माझ्या ख्रिस्तासाठी जगत आहे. ठीक आहे, मी ख्रिस्तासाठी जगत आहे. ठीक आहे, मी ख्रिस्तासाठी जगत आहे. ख्रिस्त लोक आपल्या कुटुंबासाठी जगत आहेत, आपल्या स्वप्नांसाठी जगत आहे. मी ख्रिस्तासाठी जगत आहे. आणि जर मी ख्रिस्तासाठी जगत आहे तर बाकी गोष्टी आपणच होतील. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. हा परमेश्वर, तुम्ही दयाळू आहात, तुम्ही कृपाळू आहात. तुमची दया कायम बनून राहते. धन्यवाद तुमच्या त्या प्रेमासाठी ज्याच्याद्वारे तुम्ही आमच्याशी प्रेम केलात. धन्यवाद देतो तुमच्या आत्म्यासाठी. धन्यवाद तुमच्या लिहिलेल्या वचनांसाठी. धन्यवाद देतो. धन्यवाद देतो ह्या वेळेसाठी जो तुम्ही आम्हाला दिला आहात की आम्ही तुमच्या वचनापासून शिकू आणि पुढे जाऊ. धन्यवाद परमेश्वर, आमचे आत्मा, आमचे हृदय उघडलेले आहेत तुमच्या वचनापासून ऐकण्यासाठी आणि ग्रहण करण्यासाठी, निर्देश मिळवण्यासाठी, दिशा मिळवण्यासाठी, उत्साह मिळवण्यासाठी, संस्कृत होण्यासाठी. ओ धन्यवाद प्रभू, धन्यवाद देतो, धन्यवाद देतो. आणि या प्रार्थनेला प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमीन. हालेलुया. बसू शकता तुम्ही. प्रेज द लॉर्ड. शेजारचं स्वागत करू शकता. हाय फाय देऊन बोला, स्वागत आहे तुमचं. चर्चमध्ये तुम्हाला बघून आनंद झाला. प्रेज द लॉर्ड. तर गेल्या वेळा आपण बोलायला सुरू केलं होतं की प्रत्येक ख्रिस्तीची आत्म्यांना जिंकण्याची सेवा काही जणांना आठवतंय. आम्ही सांगितलं की प्रत्येक ख्रिस्तीला आत्म्याला जिंकणं गरजेचं आहे. कोणी नाही सांगू शकत की हे माझं काम नाही आहे, हे कोणा दुसऱ्याचं काम आहे. आपण एका मिशनवरती पाठवले गेलेलो व्यक्ती आहोत. आपण फक्त एक ख्रिस्ती नाही आहोत, आपण एक मिशनरी ख्रिस्ती आहोत. बोला, मी एक मिशनरी ख्रिस्ती आहे. मिशनरी शब्द मला विश्वास आहे की तुम्ही ऐकला असाल, की भारतामध्ये जर तुम्ही विशेष रूपाने ऐकला असेल तर मिशनरी शब्द फक्त त्यांच्यासाठी नव्हता जे युरोपामधून भारतामध्ये आले प्रचार करण्यासाठी. ख्रिश्चन मिशनरी हा शब्द तुम्ही ऐकला असाल. ॲक्च्युली प्रत्येक ख्रिश्चन एक मिशनरी आहे. तो एका मिशन सोबत पाठवला गेला आहे. आम्ही ऐकलं होतं की प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं की जा आणि पूर्ण जगामध्ये प्रचार करा, सगळ्यांना चेले बनवा. आणि जेव्हा त्यांनी आपल्याला हे सांगितलं तेव्हा त्यांनी आपल्याला एक मिशन दिलं आणि आपण सगळे काय बनलो, एक मिशनरी ख्रिश्चन. बोला, मी एक मिशनरी ख्रिश्चन आहे. आनंद येऊन बोलू शकतो. बोला, मी एक मिशनरी ख्रिश्चन आहे. नका बोलू की मिशनरी ते होते जे युरोपमधून आले, जे अमेरिकेमधून आले. तुम्ही ज्या दिवशी ख्रिस्ती बनलात तुम्ही एक मिशनरी ख्रिस्ती बनलात. प्रेज द लॉर्ड. आता आज जे आपण बोलणार आहोत ते आहे एक मिशनरी ख्रिस्तीची मानसिकता, द माइंडसेट ऑफ द मिशनरी ख्रिश्चन. की आता परमेश्वराने मला मिशनरी ख्रिश्चन बनवलं आहे. ही तुमची निवड नव्हती. जसं तुम्ही नाही निवडू शकलं की तुमचे आई बाबा कोण असतील. जगामध्ये बऱ्याच साऱ्या गोष्टींची निवड आहे, पण आई वडील निवडण्याचा निवड नाही आहे. ज्यांनी पहिलं केलं तुम्ही त्यांना नाही निवडू शकत. तसंच परमेश्वराने तुम्हाला मिशनरी ख्रिश्चन बनवलं. तर तुम्ही कोणी नाही सांगू शकत की तुम्ही नाही आहात. तुम्ही आहात. भले तुम्ही किती नाकाराल, सत्य तिकडेच बनून राहील की तुम्ही एक मिशनवरती पाठवले गेलेले व्यक्ती आहात. आता की तुम्ही एका मिशनवरती पाठवले गेले आहात तर गरजेचं आहे की तुम्ही एका मिशनरीच्या मानसिकतेला विकसित करा. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. जर तुम्ही स्वतःला हिंदुस्थान पाकिस्तानच्या बॉर्डरवरती राहताना बघितलं आहे, बेटर आहे की एक वेगळी मानसिकता बनवा. खरं आहे की नाही? जे बॉर्डरवरती राहतात त्यांची मानसिकता वेगळी आहे. कारण इकडे पण बॉम्ब फुटत असेल, तिकडे पण बॉम्ब फुटत असेल, माहीत नाही की कोण आपला आहे कोण विदेशी आहे. तर तुमच्याकडे एक वेगळी मानसिकता असली पाहिजे. तसंच परमेश्वराने तुम्हाला, बोला परमेश्वराने मला पास्टर आयझॅकने नाही पाठवलं तुम्हाला, ठीक आहे? तर माझ्याशी भांडायची काही गरज नाही. ना क्राइस्ट एम्बेसीने पाठवलं आहे, तुम्हाला कोणी पाठवलं आहे? परमेश्वराने. प्रेज द लॉर्ड. बोला, मला परमेश्वराने पाठवलं आहे.
तर तुम्ही एक मिशनरी ख्रिश्चन आहात आणि आज आपण बघणार आहोत की एक मिशनरी ख्रिस्तीची मानसिकता काय असली पाहिजे. आणि सगळ्यात चांगला मिशनरी आपण जे बायबलमधून ओळखतो तो आहे पौल, ज्याने सगळ्यात जास्त प्रचार केला, पूर्ण एशियामध्ये प्रचार केला, पूर्ण अविश्वासीमध्ये प्रचार केला. जर जर आज मी आणि तुम्ही जर सुवार्ता जाणतो तर कदाचित पौलामुळे. कारण जे चेले होते जे ते यहुदीपर्यंतच प्रचार करत होते, तोपर्यंत पौल नाही आला आणि त्यांनी त्यांना नाही सांगितलं की नाही, की अविश्वासी सुद्धा सुवार्ता ऐकण्याच्या योग्य आहेत. तुम्हाला माहिती आहे, मध्ये थोडं भांडण झालं, याकोबाने सांगितलं की हे काय चालू आहे, मित्र घाबरून पळाला, पण थँक गॉड पौल उभा राहिला. प्रेज द लॉर्ड. तर आपल्याकडे सगळ्यात चांगलं एक्झाम्पल आहे पौलाचं, एक मिशनरी ख्रिस्ताच्या बद्दल, की कसं त्यांनी एक मिशनरी ख्रिस्तासारखं काम केलं आणि त्याची काय मानसिकता होती. तुम्ही एका माणसाच्या परिणामांनी उत्साहित होऊ शकता, पण तो उत्साह तुम्हाला त्या माणसासारखा नाही बनवणार जोपर्यंत तुम्ही त्या माणसाच्या मानसिकतेला नाही समजणार. जर तुम्हाला कोणा दुसऱ्यासारखं बनायचं आहे तर तुम्हाला त्या दुसऱ्यासारखं पण त्याच्या मानसिकतेला एकवार करावं लागेल. जर तुम्ही त्याच्या मानसिकतेला आपलं नाही बनवलं तर तुम्ही त्याच्या परिणामाने उत्साहित होऊ शकता, पण ते परिणाम तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये दिसून नाही येणार, कारण तो परिणाम एक मानसिकतेचा परिणाम आहे. त्या व्यक्तीकडे एक विशेष प्रकारची मानसिकता होती ज्यामुळे तो त्या परिणामांना निर्माण करू शकला. प्रेज द लॉर्ड. तर आपण लवकर बघू इच्छितो की प्रेषितांचे कृत्य 20 अध्याय आणि 17 वचनापासून. खूपच इंटरेस्टिंग आहे. तर हे कोण बोलत आहेत? पौल आणि त्याचे मित्र. ठीक आहेत. त्याने मेलेतुसकडून एफिसमध्ये सांगणं पाठवलं आणि मंडळीच्या प्राचीनांना बोलवलं. नेक्स्ट, तो यात्रेमध्ये होता. जेव्हा ते त्याच्याकडे आले तेव्हा त्याने सांगितलं की तुम्ही जाणता की मी पहिल्याच दिवसापासून एशियामध्ये पोहोचलो. मी प्रत्येक वेळी तुमच्यासोबत कशा प्रकारे राहिलो. म्हणजे तो आता पहिला आपली साक्ष देणार, आपण त्याची साक्ष बघणार आहोत की तो कशा प्रकारचं जीवन जगत होता, आणि त्याच्यानंतर तो सांगेल की त्याच्याकडे कशा प्रकारची मानसिकता होती. शेवटी त्याने जे जीवन जगलं ते का जगू शकला, त्याच्याकडे कशा प्रकारची मानसिकता होती. तर त्याने इकडे सांगायला सुरू केलं की मी पहिल्या दिवसापासून पहिल्या दिवसापासून काहीच चूक नव्हती त्याच्यामध्ये. विचार करून बघा काय साक्ष आहे. पहिल्या दिवसापासून नका सांगू की पहिल्या दिवसापासून मी खराब करून टाकलं. काही हरकत नाही, तसेच योग्य करा. प्रेज द लॉर्ड. काही लोक आहेत जे पहिल्या दिवसापासून योग्य करू शकतात. ठीक आहे. नाही तर नको सांगू की पहिल्या वेळी तर चुकीचं होतं. कोणी सांगितलं तुम्हाला? पहिल्या वेळी पण चुकीचं झालं नाही पाहिजे. पहिल्या वेळी पण बरोबर होऊ शकतं. परमेश्वराने सृष्टी बनवली तेव्हा पहिल्या वेळी तर चांगली बनली होती. प्रेज द लॉर्ड. शरीराला पहिल्या वेळीच योग्य झालं होतं. किती लोक इच्छितात की पहिलं लग्न तुटून दुसरी झालं पाहिजे? कोणी नाही इच्छित. कोण इच्छितो पहिला मुलगा वाकडा असेल आणि दुसरा योग्य असेल? कोण इच्छितं का? कोणी नाही इच्छित. नका सांगू की पहिल्या वेळी चुकी झालं तर नंतर काय, काही हरकत नाही. तर तुम्ही जाणता की मी पहिल्याच वेळी जेव्हा आयुष्यामध्ये पोहोचलो त्या प्रत्येक वेळी वाव व्हॉट अ लाईफ. प्रत्येक वेळी तुमच्यासोबत कशा प्रकारे राहिलो. म्हणजे याचे साक्षी देण्यासाठी दुसरे लोक होते, खोटं पण नाही बोलू शकत, कारण हा त्यांच्यासोबतच बोलत आहे, त्यांच्यासोबत हा राहिला होता. प्रेज द लॉर्ड. याची साक्ष समोर होते. हालेलुया. कोणी खोटं नाही बोलू शकलं असं. ठीक आहे ना. काही फेक नाही चालू आहे इथे. त्यांच्यामध्ये राहिला ते लोक तिकडेच होते. नेक्स्ट, अर्थात खूप दीनतेने आणि अश्रू वाहून आणि परीक्षेमध्ये यहुद्यांच्या षडयंत्राच्या मुळे माझ्यावरती आले, जे मी प्रभूची सेवा करत राहिलो. त्याचं जीवन होतं. त्याने त्रासामुळे प्रभूची सेवा करणं बंद नाही केलं. तो आपलं जीवन सांगत आहे की मी काहीच बंद नाही केलं. की बरेच लोक सांगत असतं की अरे हा त्रास आहे, हे जेव्हा जाईल तेव्हा प्रभूची सेवा करेन. नाही, पौलाचं जीवन असं नव्हतं. आणि थँक गॉड की पौलाने सेवा करणं बंद नाही केलं. नाही तर मी आणि तुम्ही आज येशू ख्रिस्ताला नाही ओळखलं असतं. मला नाही माहित की येशू ख्रिस्ताच्या चेहऱ्यामध्ये कधी हिंमत येणार होती ते अविश्वासींना प्रचार करतील. थँक गॉड हा माणूस उभा राहिला. माणूस जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला सांगितलं की तू अविश्वासीमध्ये प्रचार कर, हा चेल्यांना मिळायला पण नाही गेला. त्याला माहिती होतं की जर मी चेल्यांना भेटायला गेलो तर मला माहित नाही काय माझ्या डोक्यामध्ये टाकतील. आणि हा स्वतःच शिकत राहिला. याचा टीचर होता एक गमालियल. कारण पौल खूप शिकलेला व्यक्ती होता, खूप जास्त शिकलेला होता. हेच कारण आहे की त्याचा जो टीचर होता गमालियल होता, खूप शिकलेला व्यक्ती. त्याला दुसरा कोणी नाही शिकवलं असता. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराने त्याला चेल्यांकडे नाही पाठवलं. त्याला कुठे पाठवलं? गमालियलकडे. कारण तो स्वतः पौलापेक्षा जास्त शिकलेला होता. प्रेज द लॉर्ड. तर त्याने सांगितलं की अर्थात जास्त दीनतेने आणि अश्रू वाहून आणि त्या परीक्षांमुळे जे यहुद्यांमुळे माझ्यावरती आल्या, प्रभूची सेवा करत राहिलो. त्याने आपल्या सेवेला थांबवण्यासाठी कोणावरती दोष नाही लावला. त्याच्या विरुद्ध षडयंत्र होत होतं पण त्याने तो सेवा करत राहिला. नेक्स्ट,
आणि ज्या ज्या गोष्टी तुमच्या लाभाच्या होत्या त्यांना सांगण्यासाठी आणि लोकांच्या गरज सांगण्यासाठी कधी नाही थांबलो. प्रेज द लॉर्ड. त्याने कधीच शब्दांमध्ये कंजूसी नाही केली. जे लाभाचं होतं त्याने सांगितलं, घरी घरी जाऊन सांगितलं आणि त्याने कधीच कसलीच कंजूसी नाही केली. वाव वाव वाव. विचार की तू काय तुमचं जीवन असं असू शकतं. प्रेज द लॉर्ड. बोला मी पण असं होणार आहे. तुम्ही पण तुमचं लिहा. ठीक आहे. आजपासून आपलं जीवन लिहायला सुरू करा. आणि आजच आपल्या जीवनाचा काय म्हणा पहिला दिवस. प्रेज द लॉर्ड. तुमचं जीवन असं होऊ शकतं. तुम्ही बोलतो की नाही आजपासून माझं जीवन अशा प्रकारे. नेक्स्ट. यहुदी आणि युनान्यांच्या समोर साक्ष देत राहिला की परमेश्वराकडे मन फिरवा आणि आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे त्यांनी विश्वास केला पाहिजे. ही तो कायम साक्ष देत होता. म्हणजे मी आणि तुम्ही पण कायम साक्ष देऊ शकतो. कोणी तुम्हाला थांबवू नाही शकत. कोणी नाही थांबवू शकत. कोणी तुम्हाला नाही सांगू शकत की साक्ष नका देऊ. साक्ष तर द्या. साक्ष देण्यामध्ये कोणी तुम्हाला थांबवू नाही शकत. ही माझ्या जीवनाची साक्ष आहे की येशू ख्रिस्ताने मला बदललं. मी बदललो. हालेलुया. तरी यहुदी आणि युनान्यांच्या समोर तो साक्ष देत राहिला की परमेश्वराकडे मन फिरवा आणि आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे विश्वास करा गेला पाहिजे. नेक्स्ट. आता बघा मी आत्म्याने बांधून यरूशलेमकडे जातो आणि मला माहित नाही की तिकडे माझ्यावरती काय काय येईल. नेक्स्ट. फक्त हे की पवित्र आत्मा प्रत्येक नगरामध्ये साक्ष देऊन सांगतो बंधन आणि क्लेश तुझ्यासाठी तयार आहे. विचार करून बघा. त्याला माहित होतं की हा यरूशलेममध्ये जाईल तर हा पकडला जाईल. हेपर्यंत की परमेश्वराने पण सांगितलं होतं. नका सांगू की परमेश्वराला माहित होतं की पकडला होता तर थांबवलं का नाही. परमेश्वर पण इच्छित होतं की हा पकडला जावं. तर नका सांगू की परमेश्वराकडून आव्हान नाही आलं. आव्हानाचा अर्थ गरिबी आणि त्रास नाही आहे, आजार नाही आहे. परमेश्वर पण इच्छितो की तुम्ही आव्हानामध्ये जा, कारण आव्हानामध्ये गेलात तर तुम्हाला प्रचार करण्याची संधी भेटेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सताव सुद्धा आपल्या आशिषांचा भाग आहे. शेजाऱ्याला बोला सताव सुद्धा आपल्या आशिषांचा भाग आहे. हे चांगलं स्टेटमेंट आहे ना. बोला सताव आशिषांचा भाग आहे. बऱ्याच जणांना वाटतं की आशिषच आशिषाचा भाग आहे. सताव सुद्धा आशिषांचा भाग आहे. सताव आशिषाचा भाग आहे. सतावाकडून पळू नका. सांगितलं की पवित्र आत्मा प्रत्येक नगरामध्ये विचार करा. एका ठिकाणी साक्ष नाही झाली. जिकडे जिकडे जात होता तर तुम्ही पूर्ण अध्याय वाचलात. प्रत्येक जागेवरती एका जागेवर त्याने लोकांनी तर त्या चेनमध्ये पण बांधलं है ना. ते सांगितलं पण तुझ्यासोबत काय होणार आहे. तू चेनमध्ये बांधलं जाणार आहेस. सांगितलं मला पण माहिती आहे पण मी जाणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इकडेपर्यंत आपण त्याचं जीवन बघितलं. आता 24व्या वचनामध्ये त्याची मानसिकता बघू. तुम्हाला सांगितलं ना पहिला आपण त्याचं जीवन बघणार आहोत मग त्याचं आपण मानसिकता बघणार आहोत. तिकडे 4 पॉईंट आहेत जे आपण बघणार आहोत. तर मी इंग्लिशमध्ये वाचणार आहे कारण मराठीत त्याची पहिली लाईन आहे कधी त्यांना वाटलं नाही की इम्पॉर्टंट आहे लिहिण्यासाठी तर त्यांनी त्याला अनुवादित नाही केलं. तर इंग्लिशमधून सुरुवात करतो. नन ऑफ दिस थिंग्स मूव्ह. त्याने मराठीमध्ये ट्रान्सलेट नाही केलं. पण इकडे असलं पाहिजे होतं यामधली कोणती पण वस्तू मला विचलित नाही करत. तर पहिला पॉईंट जर तुम्हाला मिशनरी ख्रिश्चन बनायचं आहे जे तुम्ही आहात मानसिकतेचा पहिला पॉईंट काय आहे. कोणत्या पण वस्तूमधून विचलित नका व्हा. प्रेज द लॉर्ड. लिहून घ्या. बोला कोणत्याही वस्तूमधून विचलित नका होऊ. तर पहिला पॉईंट कोणती पण वस्तू मला विचलित नाही करत. तर नका व्हायला दोघी कोणत्या पण वस्तूमधून तुम्ही विचलित व्हाल. दानियलच्या सोबत पण हेच होतं की दानियलनं आपल्या वेळी राजाने त्याची मूर्ती बनवली सोन्याची आणि सगळ्यांना सांगितलं की त्या मूर्तीच्या समोर सगळ्यांना वाकावं लागेल. दानियलने आणि मेषक शद्रक आणि अबेदनगोने सांगितलं आम्ही नाही वागणार. तर ह्यांच्या विरुद्ध आज्ञा आली की त्यांना सिंहाच्या गुहेमध्ये टाकलं जाईल. पण दानियलला काही फरक नाही पडला. दानियलला सांगितलं तुम्हाला जे काय वाटेल तुम्ही करत राहा मी माझी प्रार्थना करणार आहे. प्रेज द लॉर्ड. तो विचलित नाही झाला. कोणत्याही गोष्टीकडून विचलित नका हो. कोणत्याही गोष्टीला तुम्हाला हलवायला नका देऊ. ओके. बायबल सांगते की सगळ्या गोष्टी मिळून भलाईला उत्पन्न करतात जे परमेश्वरावरती प्रेम करतात. हालेलुया. ऐकताय तर छोट्या गोष्टींनी हलवून नका जाऊ. कोणत्या पण गोष्टीमधून विचलित नका हो. स्वतःला थांबवायला शिका. बरेचसे लोक त्रास होतात. ओके. विचलित होणं बंद करा. प्रेज द लॉर्ड. शेजाऱ्याला बोला विचलित होणं बंद करा. तर पहिला पॉईंट काय आहे विचलित नका हो. अविचलित बनून राहा. दुसरं की मी माझ्या प्राणाला काहीच नाही समजत की मी त्याला प्रिय जाणू. तुम्हाला त्याची मानसिकता दिसून येत आहे. पहिल्यांदा आपण त्याची साक्ष बघितली. आता काय बघत आहोत मानसिकता. सांगितलं की मी कोणत्याही गोष्टीतून विचलित नाही होत. दुसरं त्याने काय सांगितलं की मी आपल्या प्राणाला काही समजत नाही की त्याला प्रिय जाणू. तर दुसरा पॉईंट काय आहे की आपल्या प्राणाला प्रिय नका जाणू. चला वचन वाचूया. मत्तय 16वा अध्याय 25-26. कारण जो कोणी आपला प्राण वाचवायला इच्छितेल तो त्याला गमावणार
आणि जो कोणी माझ्यासाठी आपला प्राण गमवेल तो त्याला मिळवणार आहे. प्रेज द लॉर्ड. तर नका की हो मी मेलो तर इट्स ओके, मरून पण येशू ख्रिस्त दिसणार आहे. चांगलं आहे ना, लवकर भेटाल तुम्ही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काहीच नाही होणार आहे. माणूस नाही मरत, शरीर मरतं. तुम्ही आत्मा आहात, तुम्ही मरणार नाही आहात. तुम्ही अरबो खरबो वर्ष जिवंत राहणार आहात. प्रेज द लॉर्ड. तर आपल्या प्राणाची चिंता करणं बंद करा. बरेचसे लोक आपल्या प्राणाची चिंता करतात. हो आम्ही काय खाणार, काय पिणार, काय घालणार. नाही, परमेश्वर नाही सांगत की तुम्ही असं करा. त्याची ती मानसिकता नव्हती. जर माणूस पूर्ण जगाला मिळवेल आणि आपल्या प्राणाची हानी करेल तर त्याला काय लाभ होईल? की मनुष्य आपल्या प्राणाच्या बदले काय देईल? त्याने सांगितलं तर तुम्ही अविश्वास कराल आणि तुम्ही नरकामध्ये गेला तर तुम्हाला जग जरी भेटलं तरी काय फायदा? ह्यापेक्षा बेटर आहे की तुम्ही आपल्या प्राणाला महत्त्वपूर्ण नका समजू. प्रेज द लॉर्ड. 2 तिमोथेय 4:6 वचन वचनापासून दाखवत आहे. पण आता मी अर्घासारखा दिला जातो. वाव. तिकडे इंग्लिशमध्ये आहे की आय एम फॉर रेडी. But English में for I'm now ready to be offered. मी भेटीसारखा दिला जातो. त्याने स्वतःला एक भेट बनवलं की जर मी मेलो तरी काही काळजीची गोष्ट नाही आणि माझा येऊन वेळ पोचला आहे. ही त्याची मानसिकता होती. त्याला आपल्या जीवनाची काही काळजी नव्हती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काही काळजी नव्हती. तो परमेश्वरासाठी मरण्यासाठी तयार होता. हालेलुया. 1 कोरिन्थियस 6:19 वचन. काय तुम्ही नाही जाणत की तुमची देह पवित्र आत्म्याचे मंदिर आहे, तुमच्यामध्ये आहे आणि तुम्ही परमेश्वराकडून आहात आणि तुम्ही स्वतःचे नाही आहात, कारण तुम्ही किंमत देऊन विकत घेतलेले आहात. ह्यासाठी आपल्या देहाद्वारे परमेश्वराची महिमा करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोला मी किंमत देऊन विकत घेतलो गेलो आहे. बोला मी किंमत चुकून विकत घेतलेलो आहे. मी परमेश्वराची प्रॉपर्टी आहे. बोला मी परमेश्वराची प्रॉपर्टी आहे. चांगलं आहे ना? आनंदी होऊन बोला. बोला मी परमेश्वराची प्रॉपर्टी आहे. तर तुम्हाला कोणी सांगेल की मी तुला मारून टाकेल तर बोला की कोणाच्या प्रॉपर्टीवरती हात टाकतो विचार कर. सिंपल. तुम्ही परमेश्वराची प्रॉपर्टी आहात. तुम्हाला घाबरण्याची गरज नाही आहे. प्रेज द लॉर्ड. जेव्हा शैतान सांगेल बघ तुला मी मारून टाकेन, परमेश्वराच्या प्रॉपर्टीला तू कसा हात लावणार आहेस? हे तुम्हाला गोष्टी माहिती असेल. बरेच लोक घाबरतात. जर तिथे कोणाची प्रॉपर्टी आहेत? मी परमेश्वराची प्रॉपर्टी आहे. बोला मी परमेश्वराची प्रॉपर्टी आहे. लिहिलं आहे कारण की किंमत घेऊन विकत घेतले गेले आहात. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला घेण्यासाठी त्याच्याशी लढावं लागेल ज्याचे तुम्ही आहात. आणि परमेश्वरापेक्षा मोठा कोणी नाही आहे. प्रेज द लॉर्ड. या गोष्टीतून तुम्हाला हिंमत भेटली पाहिजे. 2 कोरिन्थियस 5:14 वचन. कारण ख्रिस्ताचं प्रेम आपल्याला विवश करतं. दिस इज ब्युटिफुल. ख्रिस्ताचं प्रेम आपल्याला विवश करतं. तुमच्या आतमध्ये एक बल निर्माण झालं पाहिजे की नाही, माझं डोकं सांगत की नाही नका करू, पण मी ख्रिस्ताच्या प्रेमाद्वारे विवश आहे. मी ह्याला करून दाखवेन. बोला ख्रिस्ताचं प्रेम मला विवश करतं. तर प्रेम फक्त यासाठी नाही की प्रभू तुमच्यावरती प्रेम करतो. तुमचं प्रेम सुद्धा प्रभूसाठी वाढलं पाहिजे. जसं एक आई आपल्या मुलाच्या प्रेमापासून विवश होते, तुम्हाला विवश व्हावं लागेल. कोणाच्या प्रेमाने? मग ख्रिस्ताच्या प्रेमाने. त्यासाठी जेव्हा आपण समजतो की एक सगळ्यांसाठी मेला, सगळे मेले, नेक्स्ट, कारण तो निमित्त सगळ्यांसाठी मेला की जिवंत आहे. बोला मी जिवंत आहे. मी प्रभूसाठी जिवंत आहे. आनंदी होऊन बोला. ही सगळ्यात मोठी लाईन आहे. तुम्ही जिवंत कधी पण बोलू शकता. बोला मी प्रभूसाठी जिवंत आहे. की जिवंत होऊन बोला. असं नका बोलू की नाही यार. ठीक आहे ना? बोला मी प्रभूसाठी जिवंत आहे. अजून आनंदी होऊन बोला मी प्रभूसाठी जिवंत आहे. मला माहिती तुम्ही काय बोलता आहात. बरेच लोक प्रभूसाठी जिवंत नाही आहेत. प्रभूला काय सांगतात? प्रभूसाठी जिवंत शब्द ऐकला असता. जिवंत व्यक्ती काय करतो? आता बघा मी काहीतरी करतो. हो काहीतरी आवाज काढली हिने. जिवंत आहे. काय तर मग काहीतरी केलं तिने. ओ जो मेलेला आहे तो परमेश्वराचं ऐकत पण नाही. परमेश्वर सांगतो आत्म्यांना जिंका. चोचच्या टाइमवर जा. ठीक. बोला मी प्रभूसाठी जिवंत आहे. नक्की राहणार ना? म्हणजे प्रभू सांगेल तुम्हाला ऐकायला येईल आणि ऐकायला येईल तर तुम्ही काहीतरी कराल प्रभूसाठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोला मी प्रभूसाठी जिवंत आहे. मी प्रभूसाठी जिवंत आहे आणि मी ह्यासाठी प्रभूसाठी मेलो की जे जिवंत आहेत. प्रभू जिवंत लोकांसोबत बोलत आहे. यांच्यासाठी नाही की जे पहिल्यांदाच मेले आहेत. आता जिवंत लोकांसाठी काय सांगत आहे की ते पुढे स्वतःसाठी ना जगतील, पण त्याच्यासाठी जो त्यांच्यासाठी मेला आणि परत जिवंत झाला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया.
सांगू की हो मी माझ्या मुलांसाठी जगत आहे, मी माझ्या परिवारासाठी जगत आहे, मी माझ्या देशासाठी जगत आहे, मी माझ्या ख्रिस्तासाठी जगत आहे. ठीक आहे, मी ख्रिस्तासाठी जगत आहे. ठीक आहे, मी ख्रिस्तासाठी जगत आहे. बरेचसे लोक आपल्या कुटुंबासाठी जगत आहेत, आपल्या स्वप्नांसाठी जगत आहे. मी ख्रिस्तासाठी जगत आहे. आणि जर मी ख्रिस्तासाठी जगत आहे तर बाकी गोष्टी आपणच होतील. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तर मी जेव्हा ख्रिस्तासाठी जगत आहे तेव्हा आपल्या कुटुंबासाठी आपणच जगत आहे, आपल्या देशासाठी आपणच जगत आहे. पण मला कशासाठी जगायचं आहे? ख्रिस्तासाठी. कारण छोटा कशामध्ये आहे? मोठ्यामध्ये. मी मोठ्यासाठी जगत आहे तर छोट्यासाठी आपणच जगत आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. ती लोक आहेत माझ्यासोबत. पुढचं वचन 16. आता आपल्यामधून आपण शरीरामधून कोणालाच नाही समजणार. जरी आपण ख्रिस्ताला पण शरीराच्या अनुसार जाणलं होतं तरी पण त्याला आता असं नाही जाणणार. प्रेज द लॉर्ड. ठीक आहे, तर आत्म्याने जी जगणार आहे त्याची मानसिकता होती. पहिलं काय होतं? बोला कोणत्याही गोष्टीपासून विचलित नाही होण्याचं आहे. दुसरं काय आहे? आपल्या जीवनाला बहुमूल्य नाही समजायचं आहे. त्याच्यामध्ये अजून एक वचन आहे, 2 कोरिंथियकांस 1:9 वचन, त्याच पॉईंटमध्ये, की आम्ही आपल्या मनामध्ये समजलं होतो मृत्यूची आज्ञा झाली आहे, की आपण त्याचा भरोसा ठेवू जो परमेश्वर मेलेल्यातून जगवतो. हालेलुया. मेषेश छद्रकाने प्रयत्नपणे काय सांगितलं? तुम्ही आम्हाला आगीच्या भट्टीमध्ये टाका पण आम्ही वाकणार नाही. आमचा परमेश्वर आम्हाला वाचवू शकतो पण नाही वाचवू शकला तरी काही हरकत नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तर तुमच्याकडे ती मानसिकता असली पाहिजे. लक्षात ठेवा, सैनिकांची वेगळी मानसिकता असते, पोलिसांची वेगळी मानसिकता असते आणि सिव्हिलियनची एक वेगळी मानसिकता असते. तर तुमच्याकडे कोणती मानसिकता असली पाहिजे? सैनिकांवाली. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तिसरं पॉईंट कुठून चालत होतो आपण? पहिलं काय आहे? कोणत्या गोष्टींवर विचलित नाही व्हायचं आहे. दुसरं काय आहे? आपल्या प्राणांना महत्त्वपूर्ण नाही समजायचं आहे. तिसरा पॉईंट जिकडे आपण तिकडे परत जाऊ शकता, की मी माझ्या प्राणांना काही नाही समजत की त्याला प्रिय जाणू, पण हे की माझ्या बोलवण्याला आणि आपल्या सेवेला पूर्ण करू. इकडे पण एक शब्द ट्रान्सलेशनमध्ये काढून टाकला आहे. इंग्लिशमध्ये आहे, आय फिनिश्ड माय कोर्स विथ जॉय इन द मिनिस्ट्री. इकडे काय असलं पाहिजे की हे की माझ्या बुलहटला आणि माझ्या सेवेला आनंदासोबत पूर्ण करू. तर तिसरा पॉईंट आहे की आपल्या बोलवलेल्या आपल्या सेवेला आनंदाने पूर्ण करा. वचन बघूया याच्यामध्ये अजून. 2 तिमोथेय 4:6 वचन. आता मी सारखं दिला जातो, माझी वेळ येऊन पडली आहे. आता आपण वाचलं, मी माझी कुस्ती लढलो आहे आणि मी माझं बोलवणं पूर्ण केलं आहे. प्रेज द लॉर्ड. बोला, बोलवणं पूर्ण करणं संभव आहे. शिस्त्राला बोला, बोलवणं पूर्ण करणं संभव आहे. जे काम परमेश्वराने दिलं आहे त्याला पूर्ण करणं संभव आहे. विचार करा, त्याने सांगितलं की मी माझं बोलवणं पूर्ण केलं. तर तुमचं पण असलं पाहिजे की माझं बोलवणं मला पूर्ण करायचं आहे. बोला, माझं बोलवणं मला पूर्ण करायचं आहे. नाही की प्रत्येक माणूस आपली लढाई लढत आहे. तुम्ही आपल्या लढाईमध्ये नाही आहात, तुम्ही आपलं बोलवणं पूर्ण करत आहात. सारखं नका बोलू. तुम्हाला बोलवणं पूर्ण करायचं आहे, लढाई नाही लढायची आहे. स्वतःला लढाईमध्ये काढून कशामध्ये या? बोलवण्यामध्ये. प्रेज द लॉर्ड. आपल्या सगळ्यांचं एक बोलवणं आहे, आपल्या सगळ्यांना एक सेवकाई दिली आहे. कोणी नाही सांगू शकत की माझ्याकडे बोलवणं आहे, माझ्याकडे सेवकाई नाही आहे. नका विसरू, बरेचसे लोक विसरतात. पण एक दिवस आपण परमेश्वरासमोर उभे राहणार आणि परमेश्वर विचारणार आहेत काय केलं बोलवण्याचं आणि काय केलं सेवकाईचं. बेटर आहे की तुम्हाला मी सांगू की तुमच्याकडे बोलवणं आहे, तुमच्याकडे एक पूर्ण करण्यासाठी एक सेवकाई आहे. मी एक चांगली कुस्ती लढलो आहे, माझं बोलवणं पूर्ण केलं आहे, विश्वासाचं राखण केलं आहे. नेक्स्ट, भविष्यामध्ये माझ्यासाठी सत्यनिष्ठेचा वैभव ठेवला आहे. ज्याला प्रभू जो सत्यनिष्ठ आणि न्यायी आहे मला त्या दिवशी देईल. मलाच नाही पण त्या सगळ्यांना जे त्या प्रगट होण्यासाठी प्रिय जाणतात. प्रेज द लॉर्ड. तुला स्वर्गामध्ये माझ्यासाठी एक मुकुट आहे, पण तुम्हाला मन बनवायचं की तो मुकुट तुमच्याच डोक्यावरती येईल. शेजाऱ्याच्या डोक्यावरती नका जायला देऊ, कारण त्याच मुकुटाच्या वरती तुमचं पूर्ण जीवन चालणार आहे. तर जणांना माहीत नाही की हे जीवन किती मोठं आहे, वर्षाचं आहे, वर्षाचं आहे. कशा करू की हो तुम्ही मरणार, संपणार, दुसरं कोणतरी गाय बनणार, दुसरं कोणतरी माकड बनणार, काहीच नाही होणार आहे. दुसरा जन्म नाही आहे. ही जी आत्मा आहे ती अमर आहे, ती मरत नाही आणि आपलं रूप नाही बदलत. माणसाची आत्मा जनावर नाही बनू शकत. ते तुम्ही आत्मा आहात, ते जीवनभर जगणार आहात. तुम्हाला जे मिळणार आहे येणाऱ्या जीवनामध्ये ते खूप जवळ आहे, रॅप्चर खूप जवळ आहे. सगळ्या ह्या गोष्टीवरती निर्भर असेल की तुम्ही काय केलं आहात या उरलेल्या वेळामध्ये.
बऱ्याच जणांना याचा अभ्यास पडणं, त्यांना वाटतं की बस जे जग इच्छिते ते करू. ही आम्ही तुम्हाला सांगत आहोत, वचनापासून दाखवत आहोत की एक जीवन आहे. बऱ्याच जणांना वाटतं की नाही, जीवन जगू मरू जगू मरू जगू मरू जगू मरू. नाही आहे असं काही. आयुष्यामध्ये माझ्यासाठी सत्यनिष्ठेचा वैभव कुठे ठेवला आहे. त्याला प्रभू जो सत्यनिष्ठ आणि न्यायी आहे त्याला त्या दिवशी देईल. आणि मलाच नाही, त्या सगळ्यांना सुद्धा जे त्याच्या प्रगट होण्याला प्रिय जाणतात. तो एक मुकुटासाठी काम करतो. तो मुकुट जोखमसणार नाही होता. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. त्याला माहित होतं की मी माझं बोलणं पूर्ण करणार, माझं सेवकाई पूर्ण करेन. तुम्हाला पण तुमचं बोलणं पूर्ण करायचं, तुम्हाला पण तुमची सेवकाई पूर्ण करायची आहे. नाही फक्त पूर्ण करायची नाही आहे, आनंदासोबत पूर्ण करायची आहे. प्रेज द लॉर्ड. कलसीकरण 4 अध्याय 17 वचन. आणि अर्खिपुसला सांगा, शेजाऱ्याला बोला अर्खिपुस नाही आहे. हॅलो हॅलो हॅलो. अर्खिपुस कोण आहे? कोणाचं नाव आहे अर्खिपुस? कोणाचं नाव अर्खिपुस नाही आहे? अच्छा, मग काय सांगू आपण? और अर्खिपुस से कहना, तर तुम्ही अर्खिपुसला तर नाही सांगू शकाल, तर शेजाऱ्याला बोला. कडे बोला, जी सेवा प्रभूमध्ये तुम्हाला दिलेली आहे त्याला सावधानीने पूर्ण करा. का? कारण बरेचसे लोक आपल्या सेवकाईमध्ये लक्ष नाही देत. अर्खिपुस पण त्याच लोकांमध्ये होता. यासाठी अर्खिपुसला सांगितलं गेलं की तुला एक सेवा दिली गेली आहे, त्याला पूर्ण कर, लक्ष दे त्याच्यावरती. बरेचसे लोक लक्ष नाही देत. त्यांना वाटतं नाही, सेवा नाहीच आहे. त्यांना वाटतच नाही की त्यांना एक सेवा दिली गेली आहे. त्यांना किती पण सांगा की नाही नाही पास्टर, काय तुम्हाला सांगू आता, मला नका सांगू, आमच्याकडून ऐका. प्रेज द लॉर्ड. तर स्वतःला फसवू नका. तुम्ही चर्चमध्ये आलाच त्याच्यासाठी आहात आणि परमेश्वराने आम्हाला भेट पाठवलं आहे. कारण तुम्हाला अजूनपर्यंत पवित्र आत्म्याची आवाज ऐकायला नाही आली आहे. तुम्हाला हिंदी समजते, इंग्लिश समजते आणि माणसाचा चेहरा हवा आहे. त्यासाठी त्यांनी मला पाठवलं आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तुम्हाला पण पाठवलं आहे. तर पौलुस जो दमिश्काच्या रस्त्यावरती होता, त्याला कोणाला तरी पाठवलं. तो प्रकाश आला, त्याचं डोळे काय झाले? आंधळे. परमेश्वर आंधळा करतो, परमेश्वर आंधळा नाही करत. जर तुम्ही सूर्याकडे बऱ्याच वेळ बघिताल तर तुमचे डोळे कसे होतील? आंधळ्यासारखं. बायबल सांगते की तो प्रकाश जो पौलाच्या समोर आला होता तो दिवसाच्या सूर्याच्या प्रकाशापेक्षा पण खूप जास्त होता. त्याचे डोळे तर आंधळे होणारच होते. ती प्रकाशाने आंधळी झाली होती, आंधळ्यासारखी आंधळी नाही झाली होती. पण बऱ्याचशा लोकांनी प्रचार केला की प्रभू आंधळा पण करतो, बघा पौलाला केलं. कोणतं बायबल वाचून आला भाऊ तू? परमेश्वराने पौलाला आंधळा नाही केलं. तिकडे जाऊन वाचा त्या जाऊन घटनेला. लॉर्ड, हालेलुया. तर अर्खिपुसला सांगा, बोला अर्खिपुस नाही आहे, निघून गेला स्वर्गामध्ये. आपल्या शेजाऱ्याला परत येतो तुम्ही सांगा की बोला की जी सेवा प्रभूमध्ये तुम्हाला सोपवली गेली आहे त्याला सावधानीने पूर्ण करा. ठीक आहे. याकोब 1 अध्याय 2 वचन. हे माझ्या भावानो, तुम्ही जेव्हा नाना प्रकारच्या परीक्षेमध्ये पडाल तेव्हा याला आनंदाची गोष्ट समजा. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. बोला मला माहित नाही, तिकडून पण त्रास, इकडून पण त्रास, असा हा. दरडाकडून जाऊन बघा, शिका. जेवढा मोठा त्रास तिकडे जाऊन सांगेल की हो आज क्वार्टरने काम नाही चालणार, आज कंबा घेऊन या. तेवढीच पीत आहे बसून. 4 त्रास तर 4 बॉटल पिणार. आज खूप त्रास आहे, आज पाजत राहा. बायबल काय सांगत आहे? जेव्हा तुम्ही नाना प्रकारच्या परीक्षेमध्ये पडाल तेव्हा पूर्णपणे आनंदाची गोष्ट समजा. पूर्ण आनंद, एक प्रकारचा आनंद. ठीक आहे ना? तुम्हाला उलटी मारायची तर उलटी मारा. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. बस फक्त आपले कपडे पाडून रस्त्यावरती नको जाऊ, बस एवढं थोडं डिसेंट आनंद. प्रेज द लॉर्ड. पण तुम्ही नाना प्रकारच्या परीक्षेमध्ये पडाल तर आनंदाची गोष्ट समजा. विजय करून बघा, त्या पावलं तर बोललं गेलं होतं की तू पकडला जाणार आहेस. तुम्ही कोणाला फरक पडतो, मी ते जात आहे. बोललं गेलं, त्याला माहिती होतं. परमेश्वराने सुद्धा पावलाला सांगितलं होतं पकडला जाणार आहेस. थांबला, तो आनंद करत होता. प्रेज द लॉर्ड. मला सांग, यो हा त्रास आला. ओके, आनंद समजा. प्रेज द लॉर्ड. कारण सताव आशिषाचा भाग आहे. चित्राला बोला, सताव आशिषाचा भाग आहे. श्रीकृष्णाच्या वचनाला नका विसरू. त्यांनी माझा सताव केला तर तुमचा सुद्धा करणार आहे. सताव ह्या गोष्टीचा परिणाम आहे की तुम्ही योग्य दिशेमध्ये जात आहात. यासाठी शैतान तुम्हाला तुमच्या रस्त्यामधून हटवू इच्छितो. तर तुमचा सताव नाही झाला आहे तर असं काम करा की तुमचा सताव होईल. ठीक आहे. एवढ्या आत्म्याला जिंका की शैतान येईल आणि पाठवेल लोकांना की तुमचा त्रास होईल. व आत्ता योग्य रस्त्यावरती आहे. नाना प्रकारच्या आनंदाच्या गोष्टी समजा. बोला मी आनंदित आहे. 4,
3 पॉईंट झाले. पहिलं काय बोला, विचलित नका होऊ, प्राणांना प्रिय नका जाणू, बोला बोलवणं आणि सेवेला आनंदासोबत पूर्ण करा. आहे ना, आनंद ओल्या व्यक्तीसोबत लग्न केलं, आनंदासोबत पूर्ण करत आहोत. आनंद आनंद मनावाला आनंद. प्रेज द लॉर्ड. पण मी माझ्या प्राणाला काही नाही समजत की त्याला प्रिय जाणू, हे की माझ्या बोलवण्याला, माझं बोलवणं तसं आपलं बनवा. ठीक आहे, हे चर्चचं बोलवणं नाही आहे, हे कोणाचं बोलवणं आहे, तुमचं बोलवणं आहे. माझ्या बोलवण्याला आणि त्या सेवेला पूर्ण करू की मी, आता बघा सेवकाई काय आहे, लक्ष देऊ नाही का, की मी परमेश्वराच्या अनुग्रहाच्या सुवार्तेवरती साक्ष देण्यासाठी प्रभू येशूकडून मिळवली. म्हणजे सेवा काय आहे, परमेश्वराच्या अनुग्रहाच्या सुवार्तेची साक्ष जण दिसून येत आहे. परमेश्वराच्या अनुग्रहाच्या सुवार्तेची साक्ष, ना की दंडाची साक्ष. हे असताना जेव्हा आपण पहिल्यांदा चर्चमध्ये गेलो होतो, मला विश्वास सगळ्यांसोबत झालं असेल, की चर्चमध्ये बघा तुम्ही रात्री कसं तुम्हाला चर्चमध्ये घाबरवणार आम्ही, झालं होतं ना सगळ्यांसोबत. तुम्ही आता चर्चमध्ये गेलात बघा, तुम्ही रात्री तुम्हाला तांडव दिसून येईल, त्यांचा प्रकोप दिसून येईल. ते घाबरवूनच जाणतात. पण परमेश्वर घाबरवून नाही जाणत. तो काय जाणतो? कृपा. प्रेज द लॉर्ड. तुला परमेश्वरामध्ये अनुग्रह आहे. तर आपण लोकांना काय सांगतो? परमेश्वराचा अनुग्रह. मी तुम्हाला सांगितलं तुमच्याकडे काय ठेवलं आहे? मुकुट. नाही सांगितलं तुम्ही स्वर्गामध्ये जाईल? मी सांगितलं का? तुला नाही सांगितलं तुम्ही बोलणं पूर्ण केलं नाही तर तुम्ही स्वर्गामध्ये नाही जाणार? हे नाही सांगितलं तुम्हाला. स्वर्गामध्ये तुम्ही जाणार, पण खाली डोकं. स्वर्ग जाणार तुम्ही. जर तुम्ही तुमचा प्रभू येशू आहे तर तुम्हाला स्वर्ग जाण्यापासून कोणी थांबवू नाही शकणार आहे. पण स्वर्गामध्ये जाऊन काय करणार आहात? खाली बसून राहणार, फक्त मजा घेत राहणार आणि काही नाही भेटणार तुम्हाला काम करण्यासाठी. तुम्ही बोलणार काही कामच नाही, खाली करून तर वरती भेटतं ना तुम्हाला. तुम्ही काय केलंच नाहीत. स्वर्ग जाणार तुम्ही. तुम्हाला घाबरत तर नाहीये मी. पर्वत आहे, दंडाची आज्ञा देत आहे. बायबल सांगते जे येशू ख्रिस्ताला आपला प्रभू जाणतात ते स्वर्गामध्ये जातील. जरा बोला स्वर्ग जातील. नातेवाईकांच्या लग्नामध्ये पण खाली हात निघून गेलात तर सगळे असंच बघत राहतात, आलेत खायला. तर बघा स्वर्गामध्ये तुम्ही मुकुटाशिवाय गेलात तर सगळ्यांना माहिती तुम्ही खाली काही नाही केलं. सगळ्यांना माहिती आहे मला तुमचा मुकुट कुठे आहे. गोष्ट नाही, खाली डोकं फिरत आहात तुम्ही. डोक्यावरती मुकुट आहे आणि तुम्ही खाली डोकं घेऊन सगळे एका जागेवरती राहत आहेत. सगळ्यांना एक दिली जाईल, एक फ्लोअर. तुम्हाला माहिती आहे ना, जो शहर बनणार आहे 270 किलोमीटर लांब, 270 किलोमीटर उंच. दुसऱ्यांना माहिती आहे जो शहर बनणार आहे खूप मोठं शहर आहे ते. आम्ही तुम्ही लोक राहणार आहेत, अरबो खरबो लोक राहणार आहेत. जग बाहेर चालू असेल पण आपलं एक शहर असेल, एक फ्लोअर उघडलेला असेल. जिकडे जगाला यावं लागेल प्रत्येक वर्षी येशूच्या समोर डोकं टेकवायला. काळजी नका करू, ज्यांना काय माहीत नाही आहे, ज्यांना मस्ती करायची मस्ती करायला त्याच्यावर डोकं टेकवायला येईल आणि टॅक्स पण घेऊन येतील. किंवा आपलं एक शहर असतील लांब लचक उंच रुंद, पण फ्लोअर वेगळं असेल. ते ह्याच्यावर गोष्टीवरती डिपेंड करतं की तुम्ही काय करून गेला आहात. काही लोक येशू ख्रिस्ताला वर्षामधून जनरल मीटिंगला भेटतील. माहिती आहे ना, जनरल मीटिंग मागे बसलेले. काही लोक VIP सीटवर असतील, काही लोक VVIP मध्ये असतील, लोक काय असतील जनरल क्लास. तेच ते सांगत आहे. तर तुम्हाला जनरल क्लास चांगला वाटतो जो की मला नाही वाटत. मला फर्स्ट क्लास चांगला वाटतो. ज्यांना फर्स्ट क्लास चांगला वाटतो का जनरल क्लास. येशू ख्रिस्त जगा वर्षामधून एकदा भेटले, पण लांबून. परत खाली पण नाही दिसत होत आणि वरून पण नाही दिसत आहे. घाबरवत नाही मी, पूर्व सांगत आहे. नको व्हायला ते खाली पण येशू ख्रिस्ताला बघण्यासाठी एवढी मेहनत करावी लागली. हट ना बघायला देना, हट ना बघायला देना. त्यांनी समजलं की निघून गेला. प्रेज द लॉर्ड. कारण खाली तुम्ही मित्रासोबत पिझ्झा खात होता, सगळ्या लग्नांमध्ये फिरत होता, तुम्ही प्रचार विचार काहीच नाही केलात. स्वर्ग मिळणार त्याच्यावरती काही लढाई नाही लढत आहे. तो तुमचा आहे, बोला स्वर्ग आहे. याचं काय? प्रेज द लॉर्ड. तिकडे प्रश्न नको विचारू. मी बोलणार मी प्रचार केला होता तुम्हाला. हालेलुया. तर सेवा काय आहे? परमेश्वराच्या अनुग्रहाच्या सुवार्तेची साक्ष. चला प्रेषितांचे कृत्य 20 अध्याय 32 वचन. आणि आता मी तुम्हाला परमेश्वराच्या आणि त्याच्या अनुग्रहाच्या वचनाला देतो, त्यांची उन्नती करू शकते. कधी लोकांना घाबरवू नका. तुम्ही लोकांना घाबरवता तेव्हा लोक अर्धी होतात. भीती तुम्हाला स्वतःला तुमच्यापासून अर्धी बनवते, इनफॅक्ट अर्ध्यापासून कमी बनवते. कारण आहे की सरकार
आणि लोक आम्हाला घाबरवू इच्छितात. अरे विमा करा, अरे व्हॅक्सिन घ्या, मरणार. ते अर्ध्यापेक्षा कमी बनवू इच्छितात. माझ्याकडे भीतीची आत्मा नाही आहे. आनंदी होऊन बोला, माझ्याकडे भीतीची आत्मा नाही आहे. माझ्याकडे भीतीची आत्मा नाही आहे. घाबरू नका, प्रभू तुम्हाला घाबरवणार नाही. प्रभू तुम्हाला काय देईल? अनुग्रह. प्रेज द लॉर्ड. मी मला अनुग्रहाच्या वचनाला सोपवतो, तुमची उन्नती करू शकतो. तर आम्ही कोणाची साक्ष देतो? अनुग्रहाच्या वचनाच्या सुवार्तेची साक्ष. प्रेज द लॉर्ड. योहान 1 अध्याय 17 वचन. ह्यासाठी एक व्यवस्था तर मोशेद्वारे दिली गेली, पण अनुग्रह आणि सत्य येशू ख्रिस्ताद्वारे पोहोचले. प्रेज द लॉर्ड. बोला, अनुग्रह फक्त येशूद्वारे आहे. आनंदी होऊन बोला, अनुग्रह फक्त येशूद्वारे आहे. तर कोणी पण समजवते की परमेश्वराच्या अनुग्रहाने आम्ही पुढे गेलो. येशू ख्रिस्त नव्हता तर तुमच्याकडे अनुग्रह पण नव्हता. तुम्ही शब्द वापरू शकता, पण त्या शब्दाचे काही सामर्थ्य तुमच्यासोबत काम नाही करणार आहे. लक्षात ठेवा, पाणी शब्दामध्ये नाही आहे. खरं आहे की खोटं आहे? पाणी शब्दामध्ये आहे. तर अनुग्रह शब्दामध्ये नाही आहे. अनुग्रह कशामध्ये आहे? येशूला जाणण्यामध्ये. तर कुठून सांगतो गो परमेश्वराचा अनुग्रह? येशूला नाही जाणत तर अनुग्रह पण नाही आहे. कारण अनुग्रह कुठून आला? लिहिलं आहे बायबलमध्ये. व्यवस्था तर मोशेद्वारे दिली गेली, पण अनुग्रह आणि सत्य कोणाद्वारे दिली गेलं? येशू ख्रिस्ताद्वारे. जुन्या नियमामध्ये पण लोकांकडे अनुग्रह नव्हता, त्यांच्याकडे पण पूर्ण सत्य नव्हतं. बायबल सांगते आहे त्यांच्याकडे काय होती? व्यवस्था. आपल्याकडे काय आहे? अनुग्रह आणि सत्य. प्रेज द लॉर्ड. आहे तुम्ही. हा अनुग्रह आहे. ओ बॉय, अनुग्रह तुम्हाला तिकडे घेऊन जाईल जिकडे तुम्ही स्वतः कधीच नाही पोहोचणार आहात. पण अनुग्रह आणि सत्य कोणाद्वारे पोहोचलं? येशू ख्रिस्ताद्वारे. योहान 3:17. परमेश्वराने आपल्या पुत्राला जगामध्ये ह्यासाठी नाही पाठवलं की जगावरती दंडाची आज्ञा देईल, यासाठी की जग त्याच्याद्वारे उद्धार मिळवेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही काय देता? उद्धाराचा संदेश. परमेश्वर त्यांच्यावरती प्रेम करतो, त्यांच्यासाठी उद्धार उपलब्ध आहे. त्यांना फक्त प्रभू येशूला प्रभू मानण्याची गरज आहे. प्रेज द लॉर्ड. 4 पॉईंट काय आहेत? मानसिकता. बोला, विचलित नका हो. शरीराला बोला, विचलित नका हो. आपल्या प्राणाला प्रिय नका जाणू. आपल्या बोलवण्याला आणि सेवेला आनंदासोबत पूर्ण करा. आणि 4, कसला प्रचार करा? अनुग्रह आणि सुवार्तेचा. प्रेज द लॉर्ड. उठवा आपल्या पवित्र हातांना आणि परमेश्वराचा धन्यवाद द्या. ही वेळ आपली भेट, आपल्या दशमांश, आपली पार्टनरशिप देण्याचा. तर तयार व्हा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रार्थना करू. आपण आपल्या हातांना उठवू शकतो. धन्यवाद प्रभू, तुमच्या दयेसाठी, प्रेमासाठी, करुण्यासाठी. धन्यवाद प्रभू. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद प्रभू. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद देतो हे भेटीला आणण्याची बुद्धी, समज आणि ज्ञान देण्यासाठी. जसं आम्ही दिलं प्रभू, याची वाढलेली फळं आमच्यापर्यंत वेगाने येत आहेत प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. धन्यवाद प्रभू. धन्यवाद, 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 धन्यवाद प्रभू. आम्ही या भेटींवरती तुमच्या आशिषांचं आवाहन करतो, वाढीचा नियम बोलतो, राज्य आणि सुसमाचाराच्या विस्तारासाठी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. आमीन. हालेलुया. ओढू शकता महिमा, महिमा. जर तुम्ही ख्रिस्ताला कधीच आपल्या हृदयामध्ये ग्रहण नाही केला होता, जर तुम्ही कधीच ख्रिस्ताच्या जीवनाचा अनुभव नाही केला असाल, ज्याच्याबद्दल मी बोलत आहे, ह्या शब्दांना बोला. हे प्रभू परमेश्वर, मी विश्वास करतो येशू ख्रिस्तामध्ये, परमेश्वराच्या पुत्रामध्ये. मी विश्वास करतो की तो मेला मला वाचवण्यासाठी. मी विश्वास करतो परमेश्वराने त्यांना मेलेल्यातून जिवंत केले आणि ते आज जिवंत आहेत. मी माझ्या तोंडाने घोषणा करतो, येशू ख्रिस्त माझ्या जीवनाचे प्रभू आहेत आजच्या दिवसापासून, आणि त्यांच्यामध्ये माझ्या विश्वासाद्वारे मी ग्रहण करतो अनंत जीवन माझ्या हृदयामध्ये, माझ्या आत्म्यामध्ये. धन्यवाद प्रभू, माझ्या आत्म्याला वाचवण्यासाठी आता माझ्याकडे अनंत जीवन आहे. आता मी परमेश्वराचे एक मूल आहे. मी नवीन जन्मलो आहे. धन्यवाद प्रभू. जर तुम्ही आताच या प्रार्थनेला बोलला असाल
तर अभिनंदन, परमेश्वराच्या राज्यामध्ये तुमचं स्वागत आहे. हातांना उठून धन्यवाद द्या. बोला, मी आशिषित आहे. धन्यवाद प्रभू, मला आशिष देण्यासाठी आणि मला आशिष बनवण्यासाठी. माझ्यामुळे माझा देश आशिषित आहे, माझे घरातले आशिषित आहेत, माझे मित्र आशिषित आहेत. प्रभू येशूच्या नावामध्ये आमीन. परमपितेचे प्रेम, प्रभू येशू ख्रिस्ताचा अनुग्रह आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आमच्यासोबत कायमसाठी बनून राहील. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आमीन. निश्चितच भले आणि करुणा आमच्यासोबत कायमसाठी निवास करायला आम्ही कायमसाठी परमेश्वराच्या घरामध्ये निवास करू. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आमीन. आनंद करा, वचन काम करतं. तुम्ही आशिषित आहात. थँक्यू. और मैंने आपसे कहा था कि हमारा विशेष रीच आउट वर्ल्ड डे होगा. ये सुनिश्चित करो कि आप उसकी योजना बना रहे हैं. ये कुछ महीनों के बाद है, परंतु इतनी विशाल चीज की प्लानिंग करने के लिए लंबा समय लगता है. हम वास्तविकता संग्रह को लेकर जा रहे हैं पूरे विश्व में. वास्तविकता संग्रह को हर जगह, हर देश में, हर शहर में, हर गांव में, सारी बस्तियों में, ट्रेन्स में, बसेस में, स्कूलों में, हाईवेज पे और बाड़ों में हम परमेश्वर के वचन को हर एक के लिए उपलब्ध करना चाहते हैं. और हम इन्हें दे रहे हैं उनकी भाषा में, वो भाषा जो वो अच्छे से समझते हैं. तो उसकी योजना बनाइए और उसका एक भाग बनिए. इसे समझिए, हम अरबों कॉपीज की बात कर रहे हैं पूरे विश्व में. तो बड़ी योजना बनाइए जितनी आप बना सकते हैं. यही मैं आपसे कहूंगा, इतना बड़ा करिए जितना आप बड़ा कर सकते हैं. कितनी कॉपीज आप स्पॉन्सर कर सकते हैं, कितनी कॉपीज ये आपके ऊपर है. आप चुनिए कितनी कॉपीज आप स्पॉन्सर करने वाले हैं. पर ये सुनिश्चित है कि हम पूरे विश्व में अरबों कॉपीज ले जा रहे हैं. हम 10 अरब से ज्यादा कॉपीज को देख रहे हैं. हमारे पास बच्चों के लिए है, हमारे पास टीनेजर्स के लिए है, हमारे पास वयस्कों के लिए है और हमारे पास ब्रेल वर्जन्स में भी है. ये बहुत ही विशाल होने वाला है. इसमें से आधी कॉपीज हम प्रिंट करने वाले हैं और आधी कॉपीज डिजिटल फॉर्मेट्स में होगी. पर आप जानते हैं कि डिजिटल फॉर्मेट्स हमेशा इससे ज्यादा हो सकते हैं, तो वो ज्यादा मुश्किल नहीं है. पर वो प्रिंट कॉपी है जिसमें ज्यादा समय लगता है. यही कारण है कि हम अभी शुरुआत कर रहे हैं. सुनिश्चित करो कि आप प्रिंट कॉपी में निवेश कर रहे हैं. ये बहुत जरूरी है सुसमाचार प्रचार के लिए, बहुत जरूरी. तो चलिए इसे करते हैं, चलिए इसे करते हैं परमेश्वर के लिए. तो वो 4 महत्वपूर्ण एक्शंस है जो आप आज और हर रोज करते हैं उस महान और महिमामय दिन तक. पहला है, हर रोज प्रार्थना करिए. जुड़िए हमारे साथ 1 बिलियन मिनट्स प्रेयर मार्च में. और यहाँ पर जुड़ने के लिए आप जा सकते हैं 1billionminutes. और हर रोज 15 मिनट प्रार्थना करिए. अपने हर मिनट को विश्व के देशों के लिए और आत्माओं के लिए जोड़ दीजिए. दूसरा, वास्तविकता संग्रह कॉपीज को सारी भाषाओं में और सारी कैटेगरीज में आप स्पॉन्सर करिए. स्पॉन्सर करिए भाषा को, स्ट्रीट डिस्ट्रीब्यूशन को और रीच आउट वर्ल्ड डे को. तीसरा है, जुड़ जाओ. रीच आउट वर्ल्ड डे की महान वर्कफोर्स का एक सक्रिय भाग बन जाइए. वास्तविकता संग्रह को डिस्ट्रीब्यूट करने के लिए एक मिशनरी बन जाइए और बहुत सारी सेवाओं में आज ही जुड़ जाइए. चौथा है, जोड़ो. जैसे आप जुड़े हैं, आप अपने मित्रों को, परिवारों को, सहकर्मियों को, संस्थानों को हमारे साथ पार्टनर बनने के लिए जोड़ देते हैं ताकि हम वास्तविकता को पूरे विश्व में ले जाए. ये है वास्तविकता संग्रह को पृथ्वी के छोर तक ले जाना. रीच आउट वर्ल्ड की और अधिक जानकारी के लिए आप हमें नीचे दिए गए नंबरों पे कॉल कर सकते हैं या विजिट करें www.reachoutworld.org.